जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक आमदार नितीन पवार. आमदार पवार यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न. कडवड जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे स्थानिक प्रश्न, अडचणी तसेच विविध मागण्या वेळेत आणि प्रभावीपणे मार्गी लावल्या जातील. नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेणे, त्यावर तात्काळ मार्गदर्शन करणे, संबंधित विभागाशी समन्वय साधून कार्यवाही करण्यात येऊन जनतेच्या प्रश्नांची तात्काळ सोडवणूक करण्यात येईल अशी ग्वाही आमदार नितीन पवार यांनी संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी दिली. आमदार नितीन पवार यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रगतशील शेतकरी काळू भोये वडाळे, शंकर आहेर बगडू यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ जयश्री पवार, शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवीदास पवार, बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, मराठा विद्या प्रसारकचे माजी संचालक नारायण हिरे, अशोक पवार, जिल्हा परिषद सदस्य यशवंत गवडी, युवा नेते ऋषिकेश पवार, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार, प्रगतशील शेतकरी मधुकर पगार, माजी सभापती मधुकर जाधव, सणकापूरचे सरपंच ज्ञानदेव पवार, मोहन जाधव, काकाजी बच्छाव, प्रभाकर आहेर, बाळासाहेब आहेर, बोरगावचे सरपंच अशोक गवडी, कारभारी वाघ, DN गायकवाड आदींसह मान्यवर उपस्थित होते. मानूर येथील पेट्रोलियम परिसरात सुरू झालेल्या जनसंपर्क कार्यालयामुळे सर्वसामान्य जनतेचा आमदार नितीन पवार यांच्याशी तात्काळ संपर्क होणार असून प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. जनतेच्या हितासाठी जनसंपर्क कार्यालय हे सर्वसामान्य जनतेला मार्गदर्शकाची भूमिका निभावणार असल्याचा आशावाद यावेळी ज्येष्ठ नेते नारायण हिरे, शेतकरी नेते देवीदास पवार, आदिवासी नेते ज्ञानदेव पवार, अशोक गवडी यांनी व्यक्त केला. प्रास्ताविक राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राजेंद्र भांबरे, सूत्रसंचालन राकेश हिरे यांनी केले. कार्यक्रमाला कमको संचालक गजानन सोनजे, शरद गुंजाळ, शीतलकुमार अहिरे, ॲडव्होकेट मनोज शिंदे, विजय सिरसाट, निंबा पवार, प्रवीण संचेती, प्रवीण देशमुख, विलास रौंदड, भगवान पाटील, प्रवीण गांगुर्डे, रणवीर वाघ, हिरामण वाघ, श्रीकांत वाघ, राकेश वाघ, संजय बच्छाव, अनिल रौंदड, सुभाष राऊत, शांताराम सदगीर, रघुनाथ महाजन, भगवान बागुल, विजय खैरनार, विशाल वाघ, संदीप पगार, सागर खैरनार, अमित देवरे आदींसह तालुक्यातील महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शब्द दिला होता आणि लवकरच आता पॉलिटेक्निक आपलं जे तंत्रनिकेतन कॉलेज आपल्याला जे करायचे त्याची पहिला आता फायनान्स विभागामध्ये फिरून राहिली, फायनान्स प्लॅनिंग फायनान्स, तर त्याचंही मंजुरी करण्यासाठी आपला 100% प्रयत्न राहणार आहे. कारण की ते कैलासवासी आपल्या दादासाहेबांचं ते स्वप्न होतं. त्यात आम्ही रेशो ठेवणार आहेत की 80% आदिवासी राहतील आणि 20% बाकी जनरल इतर समाजालाही त्यात कसं हे करण्यात येईल. कारण की ते विभाग, ते जे तंत्रनिकेतन हे आदिवासी विभागामार्फत केलं जाणार आहे. मराठी केसरी न्यूज नेटवर्क, कडवड. दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.